तर भावांनो, आज आपण आलोय मल्हार खानावळमध्ये पुन्हा एकदा. इकडं आपण आलतो खंडोमाळा हॉटेल आहे, माहिती असेल तुम्हाला. मला वाटतं हा तिसरा ब्लॉग असेल ह्या हॉटेलचा. तर आले दोन भावांना घेऊन आपल्या, हर्ष भाऊ आणि आमंत्रण देऊ. असे दोन बोट दाखव, असे दोन बोट. एक गौरव भाऊ, तीन बोट नाही नाही, तीन बोट नाही. तर आपण नेहमी सालाभर प्रमाणे चिकन थाळी घेतली. बघूया आज किती भाकरी खातोया, टेस्ट कशी आहे. मेन म्हणजे टेस्ट कशी आहे. सेटिंगचं भारी गेले, बाहेर फोटो बिटो लावलं तेव्हा, बाहेरचे फोटो लावले होते. का बसावलाय बंदर. तर भेटतो आपण आपली थाळी आल्यावर. ही आली आपली चिकन थाळी. लागा खतरनाक मध्ये आली आहे. अंडा बिंडा मस्त मध्ये, बाजरीची भाकरी, कांदा लिंबू. थाळीमध्ये काय काय मिळतंय तुम्हाला सांगतो. हे मिळतंय चिकन फ्राय मिळतंय, बॉईल एग एक मिळतो अख्खा, रस्सा आणि सूप भाकरी हे सगळं मिळतंय. रस्सा सूप भाकरी अनलिमिटेड आहे. बाकी भाऊ पाण्याची बाटली आहे आणि नियोजन लावले मस्त पैकी. थंबनेल साठी फोटो घेऊ दे एक. हे फोटो कसा काढायचा. एक निघला एक. ओके, थंबनेलचं काम झालंय आपल्या. बाबा हे धर तुला बाबा, हे थाळी धर ना तुला. 2 लेग पीस आपण उडवलं ते ह्यातलं. बघूया. वा शिजलंय तर असलं खतरनाक एकदम. असं लगेच माझ्या हातात तुटले लगेच. टेस्ट बघून एक अजून फेस घेऊन जाऊ. अरे भाऊ, सूपची क्वालिटी कशी आहे. बरोबर गरम आहे, शिजलंय तर. काय मस्त घातलंय, काय मस्त घातलं. दाखवले हे तर भाकरी करायचं चाललंय. त्या बघा, भाकरी करायचं चाललंय चुलीवर. ही भाकरी चुलीवची आहे. अशी पण गॅसची कमतरताच आहे म्हणा. पण नाही, पहिली पण भाकरी चुलीवची नसेल काय माहिती. बरोबर लिंबू पिळून घेऊ. एका लिंबावर भागत नाही. भरपूर प्रमाणात विटॅमिन सी लागते एनर्जीसाठी. खतरनाक. मी पीसच खाते मग बसून, तरी पीसवरचा कडी नाही. मी सूपची टेस्ट लिहा. सूप गरम आहे पण एक नंबर. एक नंबर खावा. तर भेटूया आपली आता भाकरीचं निमित साला प्रमाणे. तुम्हाला माहिती असेल आपल्या भाकऱ्याला लिमिट नसते. हरीश भावनं तर संपवली, पण कुस करून टाकू भाकरी. हे काय मसाल्यानं काय विषय नाही का, पण असं तिखट असं बाहेर लागतंय. दिसतंय बाजरीची भाकरी आहे. बाजरीची भाकरी भावांनो काय कुसकाली. म्हणून हे तिसरा ब्लॉग आहे हॉटेलचा. टेस्ट कायम है ना कसं आहे टेस्ट.
जेवण खायची प्रेमी झाली की मी तर इथं येतो. आणि असं पण किती वेळा आलोय की जेवायला आलोय पण ब्लॉग बनवला नाही. असं पण लय वेळा झाले जेवायला आलोय पण ब्लॉग नाही बनणार. कधी कटाळा आलेला असतो, कधी काय. आज एकदम अचानक नियोजन लावलं बिवलं नव्हतं काय. म्हणलं जाऊन बघूया. नियोजन लागलं वडापावचं. आपल्या दुसऱ्या भाकऱ्या आल्या ते रस्सा मागवलाय. अरे भाऊ घ्या कुस करून तिसरी सांगून ना डायरेक्ट चुलीवून येतं. चुलीवून डायरेक्ट भावानं भाकरी आली हातानं. ती पण दुसऱ्यांना कुठल्या प्लेटमध्ये ना कशात. नाही असंच पाहिजे. चिकन म्हणलं असंच पाहिजे ना. तिकट नाही बघ आमचं तिकट खाणं कमी आलंय. चला दुसरी पण भाकरी संपवा. लिंबू आण ना. लिंबू दुसरी भाकरी भाऊ. ए माग पुढ नका. भाकरी आली पाहिजे माझ्या बरोबर. ढेकराचा आवाज आला असेल आणि पण तिसरी भाकरी आली. मस्त वेग कुस करून आता जरा बुस्टर टाकायला लागले. ह्यातला असतो बुस्टर. अंडा ह्याच्यात मग कसं करायचा रस्स्यामध्ये. म्हणजे विषय काय होतो माहिती आहे का, अर्धी भाकरी तरी एक्स्ट्रा खाल्ली जाते त्याचा बुस्टर टाकायला. तुम्ही एकदा ट्राय करा. ह्या अंडा आहे ना, अंडा तिला असं त्यात टाकायचं, रस्स्यात टाकायचं आणि त्या अंड्याबरोबर रस्सा कुस करून घ्यायचा. मग मी हे लास्टला लिहितो ऑप्शन. ढेकर आलं की अंडा कुस करायचा अर्धा ह्या भाकरीत कुस करलाय. तिसऱ्या भाकरीत हीच परत चौथ्या भाकरीला अजून अर्धा अंडा कुस करायचा. मला माहिती तुम्हाला खोटं वाटतं. 3, 4, 6 भाकरी रियालिटी आहे. खत होता तेवढं काय करणार खोटं वाटतं. आणि कमेंट मध्ये काय माणसाची म्हणतो की न भेटल्या का खातो. आम्हाला बाबा कधीतरीच भेटते. आम्ही रोज मेसला घेऊ. जेवणच आपलं असायच्या माणसं म्हणजे न भेटल्या काय करतो. भावना राईस पण मिळतो. इंद्रायणी राईस. नाही तुम्ही म्हणता तर राईस मिळत नाही काय. राईस लास्टला मिळतो. टेस्टला काही वादच नाही. व्हिडिओ स्पॉन्सर बघलं बुक पण नव्हते ना. नियोजन पण होऊन नव्हतं. भेटू